बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं उत्तर महाराष्ट्र स्तरीय दुसरे बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचं दिनांक 16 एप्रिल 2017 रोजी या ठिकाणी म्हणजेच कालकथित दादासाहेब धनजी राघो झालटे धम्मनगरी विद्यावर्धिनी कॉलेज मैदान या ठिकाणी दिवसभराचं बौद्ध संमेलन आयोजित केलेलं आहे। तरी आपल्या माध्यमातून मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण लाखोच्या संख्येने या संमेलनामध्ये उपस्थित राहून आपल्या या बौद्ध धम्माची एकता आपल्याला दाखवायची आहे। त्या बौद्ध धम्म एकता महासंमेलनाचे उद्घाटक आदरणीय ॲडव्होकेट भैयासाहेब विलासजी झालटे हे संमेलनाचे उद्घाटक आहेत। संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब डॉक्टर के सैंदाने सर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत। आणि या बौद्ध संमेलनामध्ये जे मुख्य धम्म प्रवर्चन करणार आहेत ते पूज्य भंते ज्ञानज्योती जे चंद्रपूरचे आहेत, जे जगविख्यात आहेत विपश्यनाचार्य ज्ञानज्योती भंतेजी आहेत। ते आपल्याला बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी ते आपल्याला इथं मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्यासोबतच पूज्य भंते गुणरत्न, पूज्य भंते देवानंद, पूज्य भंते आनंद आणि पूज्य भंते बी बोधीपाल हे देखील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या धुळे शहरामध्ये येत आहेत। त्याचबरोबर या संमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय आवाज इंडिया चॅनलचे प्रोडक्शन मॅनेजर अमन कांबळे सर हे देखील या संमेलनात येणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्ह्याचे दलित नेते जिभाऊ एम जी धिवरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब संजय भामरे, डॉक्टर जगदीश पाखरे सर, डॉक्टर गौतम शिलवंत सर, डॉक्टर दीपक शेजवड सर, इंजिनियर दिलीप वानखेडे, इंजिनियर धर्मेंद्र झालटे, इंजिनियर अविनाश थोरात साहेब, शांताराम जगताप, नानाबाई साळवे, किशोर शिंदे आणि पंकज वाघ आणि इतर अजून धुळे शहरातील मान्यवर लोक धुळे उपस्थित राहणार आहेत। खानदेशामध्ये बौद्ध धम्माचं काम वाढावं म्हणून राष्ट्रीय बौद्ध महासभा सतत कार्यरत असते। ते विविध शहरांमध्ये संघटन आणि धर्माची जागृती निर्माण करत असते। त्याचाच एक भाग म्हणून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या 4 जिल्ह्यांचं मिळून हे उत्तर महाराष्ट्र स्तरीय बौद्ध धम्म एकता महासंमेलन आयोजित केलेलं आहे। तर या संमेलनाला लाखोच्या संख्येने समाज बांधव जमतात। आपण मागच्या वर्षी देखील कार्यक्रम आपल्या माध्यमातून समाजापर्यंत गेलेला आहे। तर मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीच्या निमित्तानं हा जो धम्म संमेलन आयोजित केलं आहे त्या निमित्तानं सर्व बौद्ध बांधवांनी धुळे शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। बौद्ध संमेलनाची रूपरेषा अशी आहे की सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूज्य भिक्खू संघाची स्वागत मिरवणूक होईल। त्याच्यामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म जो बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला धम्म ग्रंथ दिलेला आहे त्या धम्म ग्रंथाची मिरवणूक निघेल। ती मिरवणूक बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून सरळ भीमनगर विद्यावर्धिनी कॉलेज मैदान या ठिकाणी त्या मिरवणुकीचा समारोप होईल आणि समारोपीच्या नंतर उद्घाटन होईल। 1 वाजेपर्यंत उद्घाटन सत्र चालेल। त्याच्यानंतर भिक्षू संघाला भोजनदान दिलं जाईल। त्यानंतर 1 ते
5 वाजेपर्यंत भिक्षू संघाचं धम्मप्रवचनं चालतील आणि सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल कुमार अन्वीकर यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये समाजाने मोठ्या ताकदीने यावं हेच निमंत्रण देतो। जय। राष्ट्रीय बौद्ध महासभा उत्तर महाराष्ट्र स्तरीय बौद्ध महासंमेलनाचं आयोजन गेल्या वर्षी 14 एप्रिलच्या निमित्ताने करण्यात आलं होतं। यावर्षी त्या निमित्ताने करण्यात आलेले की जे बाबासाहेबांनी खरं धम्माचं काम हाती घेतलं होतं, जे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं म्हणजे उत्तर महाराष्ट्र राष्ट्रीय बौद्ध महासभा प्रयत्न करते। या प्रयत्नांना आपण सर्व समाज बांधवांनी, इष्टमित्रांनी आणि सर्व कुटुंबासोबत येऊन शोभा वाढवावी आणि धम्माचं कार्य पुढं न्यावं आणि एक बाबासाहेबांचं जे उदात्त स्वप्न होतं बौद्धमय भारताचं ते पूर्ण करावं ही एक सर्व राष्ट्रीय बौद्ध महासभेतर्फे एक कळकळीची विनंती करतो। जय भीम, जय भारत।